नाही म्हणजे कोणत्या टाइपचे रोल्स करायला आवडतील? प्रत्येक टाईपचे रोल्स करायला आवडेल. प्रत्येक टाईप. ऑन अ ग्रे शेड ऑल्सो Everything. I want to go the distance. The film should be made in the way this film should be made. इथे लूपहोल्स आहेत, मला हा सिनेमा करायचा नाही. आणि त्या काळात खूप आमचं एक नाव झालं होतं की ही पोरं माजली आहेत. ते ना आमच्यासाठी फिल्म स्कूल, नाटक स्कूल, बिझनेस स्कूल सगळंच होतं. माझं ते पण होतं ना मराठी भाषा. आय वॉज व्हेरी स्कॅर्ड की मी यांच्याबरोबर कसं काय काम करणार. द ओजी ग्रेट ग्रुप ज्याला असं मी म्हणू शकेन. तुम्ही आहात, अमेय सर आहेत, हो, निपुण सर आहेत. अमेय वाघला आम्हाला कधी कधी थांबावं लागतं. अच्छा. एकदा त्याची फाईल उघडली ना तो थांबत नाही. त्याला खेचावं लागतं जरा. बास आम्या बास असं सांगायला लागतं. इट्स माय फर्स्ट सेलेब इंटरव्ह्यू. अरे थांबा, तुमचं चॅनलचं नाव ऑन एअर विथ नंदना. जे मी आयुष्य जगतोय ते सगळ्यांना नाही मिळत जगायला. हॅलो सिद्धार्थ सर, इट्स माय फर्स्ट सेलेब इंटरव्ह्यू. हो, आणि मी सर्वात जास्त खुश यासाठी आहे की फक्त एक सेलिब्रिटी नाहीये, माझ्याकडे एक ऍक्टर आहे. आणि ऍक्टर बरोबरच मी असं म्हणेन की समवन ज्याला क्राफ्ट बद्दल चांगलीच आयडिया आहे ओव्हरऑल. अँड द बिगेस्ट प्रेस्टिज थिंग वन कुड एव्हर गेट विच इज नॅशनल अवॉर्ड विनर. सो इट मीन्स अ लॉट. थँक्यू सो मच फॉर थँक्यू कमिंग. सो मच. थँक्स अ लॉट. स्टार्टच मी ह्याच्याने करेन. किती वाजता उठलात आज? आज मी 7 वाजता उठलो. 7 वाजता? हो. दररोज इतक्या सकाळी उठता? नाही डिपेंड्स दिवस किती वाजता सुरू होतोय. अच्छा, ओके. आणि पण हा 7 ते 8 हे नॉर्मल जाग येतेच म्हणजे त्या कालावधीत. स्लीप शेड्यूल कसं आहे? म्हणजे दररोज 8 तासाची झोप आहे का? इन्सोमनिया असल्यासारखं? नाही असं काहीच इन्सॉम्नियाक वगैरे मी नाहीये. कधी होता आयुष्यात? नाही फेजेस असतात अरे. ओके. म्हणजे काय आता मी ज्या एजला आहे तर माझं स्वतःचं एक अवेअरनेस भयंकर वाढलेलं आहे. तर जर स्लीप येत नसेल आणि ते डिस्टर्ब होत असेल ना तर मग आय नो की समथिंग इज रॉंग. पूर्वी मी डायव्हिनच नाही करायचो. ते मी ब्रश ऑफ करायचो. अरे झोप नीट झाली नाही रे, झोप नीट होतच नाही अरे. पण आता मला कळतं की ठीक आहे काहीतरी रॉंग आहे, तर बघितलं पाहिजे. जरा स्वतःला चेक केलं पाहिजे. स्वतःच्या मेंदूला, माइंडला, माइंड स्पेसला काय लोकी स्ट्रेस आहे का नाहीये. किंवा कधी कधी झोप येत नाही कारण माझ्या अंगात इतकी एनर्जी असते, मी चांगल्या वे मध्ये. ओके, गुड, गॉट इट. मी असं 12 ते 3, 3:30 ला बेस्ट आयडियाज माझ्या डोक्यात येतात. किंवा आय एम व्हेरी एनर्जेटिक, व्हेरी ऍक्टिव्ह. आणि मग पण ऑफकोर्स आर यू अ नाईट आउल काइंड ऑफ अ थिंग? आय लव्ह द नाईट. पण माझं असं काही सेट नाहीये रे. म्हणजे कधी कधी काय होतं, आता जर शूटिंग सकाळी असेल, पहाटे निघायचं असेल तर मग 4:30 वाजता उठायला लागतं. तर मग इन दॅट केस 9 वाजता झोपावं माणसानी. ऑफकोर्स कधी कधी ते 9चं 11 वगैरे होतं, विच इज फाईन. पण आय लव्ह द नाईट. इनफॅक्ट मी नाईट शिफ्टला मी खूप हॅपी असतो. कारण जेव्हा नाईट शिफ्ट संपते ना आणि सगळे कामाला जात असतात, मी झोपायला जात असतो. ह्याची मला मला किक बसते. सो देयर इज नो हार्ड अँड फास्ट. आय एम व्हेरी फ्लेक्सिबल. पण दॅट्स व्हॉट इट इज. नाही, बट आय एम शुअर की आता ऍज अन ऍक्टर ऑल्सो, आता मी वैयक्तिक सांगतो, ज्युनियर कॉलेजमध्ये मी असताना ना आय वॉज अन इन्सोमनियक. आय यूज टू नॉट स्लीप ऍट ऑल. पण जेव्हापासून सेकंड इयर पासून एक इंटर्नशिप सुरू झालं, काम करू लागलो, मी झोपू लागलो टाइमवर. म्हणलं नाही भाई, काम आहे आता, आपण झोपूयात. आय थिंक स्लीप इज अन व्हेरी अंडररेटेड थिंग. तसं ऑफकोर्स इट्स व्हेरी अंडररेटेड. पण माझं कसं आहे माहिती का, माझं जर नीट झोप झाली नसेल, मी कुठेही झोपू शकतो. मी ते कव्हर अप करतो दिवसात. म्हणजे मी गाडीत झोपू शकतो. मी सपोज आता आपण इथे शूटला आलोय आणि माझी झोप नीट नाही झालीये, ओके, मी ह्या खुर्चीवर झोपू शकतो. ओके. मी आय एम व्हेरी ब्लेस्ड इन दॅट. जर झोप छान झाली नसेल तर मूड खराब असतो? नॉट नेसेसरली. म्हणजे हो, मे बी आय एम अ लिटल इरिटेबल. पण मी ते लोकांवर नाही टाकत. फॉर्च्युनेटली वी हॅव नॉट एक्सपिरियन्स. मी लोकांवर नाही टाकत अरे. म्हणजे कीप इट. आय कीप इट. जे डिझर्व करतात त्यांना द्यायचं. कोण डिझर्व करतं? आय डोंट थिंक एनीबडी डिझर्व. त्यामुळे तरी झालं असेल अरे आपण असं कधी होतं रे, काय कोणीतरी असं का मुद्दामून आपला मूड खराब करायला कोणीतरी काहीतरी करेल मुद्दामून? असे किती इन्स्टन्सेस असतात. ते चुकूनच होत असतं.
ऑफकोर्स तिथे ते कंट्रोल करायला लागतं, पण मी करतो Got it, कंट्रोल. got it. कारण पूर्वी एकदा दोनदा असं झालंय की मी लॅश आउट झालोय हा. आणि नंतर असं कळलं की उगाच आपण झालोय. देयर वॉज नो नीड. पण मूड खराब असेल तर ते अॅक्नॉलेज करावं आय फील. आणि लहान सहान गोष्टी असतात. एक ब्लॅक कॉफी इट्स अ नाईस थिंग. ऑल्सो मला असं लक्षात आलं की जे मी आयुष्य जगतोय ते सगळ्यांना नाही मिळत जगायला. इट्स अ लक्झरी. इट्स अ प्रिव्हिलेज आणि Privilege. लक्झरी. ऑफकोर्स त्याचे चॅलेंजेस असतात, Yeah. पण त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड असावा. आणि ज्या दिवशी आपला दिवस लेट सुरू होतोय, 12 किंवा 1ला, जसं की आजचा दिवस आहे, म्हणजे आपला कामाचा दिवस हो. आता 10:30 पावणे 11 हो, वाजले, got it. विच इज अ लेट डे इन दॅट सेन्स. तर ठीक आहे, वी कॅन मॅनेज. पण शूट असेल तर मी वेगळ्या झोन मध्ये असतो. अरे कारण हॅपी हे प्लेस टू बी. इट्स अ व्हेरी हॅपी प्लेस. इट्स अन एक्स्ट्रीमली हॅपी प्लेस. आय फील लाईक आय बिलॉंग दे. आणि हे जे बाकीचं जे काय आपण करतो ते तिथे पोहोचावं म्हणूनच करतो ना. अगदी अगदी. तर मग इट्स ओके. आणि सेटवर ऍक्टरला मला सगळंच मिळतं रे. मला खोली आहे, मला व्हॅन आहे, व्हॅन नसेल तर एक Of course you खोली आहे deserve it. You have मला. deserved म्हणजे it. सगळंच तर ऍक्टरसाठी चाललंय ना, की हो. Perform. की तिथे जाऊन मी परफॉर्म करावं. ज्या लोकांबरोबर मी काम करतो, जी लोक मला चूज करतात किंवा मी त्यांना चूज करतो, दे आर ऑल लव्हली पीपल. त्यामुळे मी ओपनली बोलू शकतो की अरे नीट झोप नाही झाली. मग माझा जो मेकअप मॅन आहे तो पण म्हणलो, हो ना दादा, माझी पण नाही झाली झोप. आणि ते बोलल्यानंतर इट्स लाईक ओके, ठीक आहे, असू दे. हो. आणि आपल्याला माहिती असते की आपल्या सेटवर एक डिरेक्टर आहे, जो कॅप्टन आहे, आणि त्याची तर झोप उडालेलीच असते. त्यामुळे त्याच्या कंपॅरिझन मध्ये आपण काय आहोत म्हणजे ह्याची जाण आहे मला, थँकफुली. सो वी डेफिनेटली. डोंट टेक थिंग्स टू सिरियसली. आधी मी असा हे व्हायचो खूप, कारण जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये काम करायचो ना, आम्ही दिवसातनं एक 5-6 रिहर्सल, मग रात्री एक शो असं वगैरे करायचं. म्हणजे झोप उडालीच असायची, पण इट वॉज फन. दॅट्स व्हॉट आय विल से. मी ऍक्च्युली स्टार्ट दशावतार पासूनच करेन. ओ वाव. मी फर्स्ट वीकेंडला पाहिला फिल्म. आय लव्हड इट. मग मी 4 आठवड्यानंतर माझ्या घरी गेलो. सोलापूरचा आहे मी. ओ. तर मी गेलो घरी माझ्या, आणि माझी आजी होती. तर मला आजी म्हणली, "अरे दशावतार बघायला जायचंय" म्हणली. मी म्हणलं, "अम्मा पण 4 आठवडे झालेत आणि इट वॉज अ लाँग वीकेंड 2 ऑक्टोबरचा." म्हणलं, "लाँग वीकेंड असेल, फिल्म असेल का नाही माहित नाही ग, 4 आठवडे झाले." "ए नाही, चेक कर ऑनलाईन, पेपरमध्ये येतोय ॲडव्हर्टाइज." मग मी बुक माय शोवर गेला, बघितलं, चेक. द तिकीट्स वेर गेटिंग सोल्ड आउट. मग मी म्हणलं, "अरे तिकीट्स तर इथेही सोल्ड आउट होत आहेत यार." पटकन मग मी तिकीट काढला, गेला, आणि मग ऑफकोर्स मी फिल्म 4th वीकेंडला, आय विल टेल यू, आय वॉच इट फॉर द सेकंड टाइम इन अ हाऊसफुल थिएटर. जिथे लोक ग्रुप्सनी येत आहेत, फॅमिलीजनी येत आहेत, आणि मी खूप खुश होतो बघताना की एक मिडल एजचा जो ब्रॅकेट आहे तिथले लोक आलेले, आजी आजोबा येत होते, नातवंडांबरोबर येत होते. इट वॉज अ लव्हली थिंग. तर हे जेव्हा प्रोडक्शन मध्ये चालू होतं किंवा पोस्ट प्रोडक्शन मध्येही असेल ऑफकोर्स, तर मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुमची काय होती का, की वर्ड ऑफ माउथ एवढा छान होता फिल्मचा की प्रत्येक जण विचारत होते की अरे ते फिल्म बघितलंस का, फिल्म बघितलंस का. वॉज इट अन कॉन्शियस डिसिजन फ्रॉम युअर साइड त्याबद्दल? कारण ओव्हर द फेस नव्हतं, ए फिल्म बघ, फिल्म बघ. इट वॉज व्हेरी नॅचरल. हे बघ, ते वर्ड ऑफ माउथ जे आहे ना, ते कोणी क्युरेट नाही करू शकत. या. आपण होप करू शकतो त्याच्यासाठी की एकाला आवडली फिल्म, तर तो एक माणूस 10 माणसांना सांगेल, तो किंवा ती, की किंवा तो घेऊन जाईल. तर ते आपण कधीच प्रिडिक्ट करू शकत नाही किंवा ते क्युरेट करू शकत नाही. ऑन अ मार्केटिंग फ्रंट, जे मला दशावतार विषयी खूप जास्त आवडलेलं आहे, की आम्ही ओशन फिल्म कंपनी आणि जे कम्युनिकेशन ते PR टीम आणि आमच्या बरोबर ते करत होतं, आणि जेव्हा आम्ही बसत होतो, ज्या काही ट्रेडिशनल मेथड्स आहेत ते आहेच, पण मॅन्डेट आणि विजन हा होता की जो आपला सिनेमा आहे ना,
त्याच्या स्पिरिटला पुढे ठेवूयात आपण. सो फॉर एक्झाम्पल, जेव्हा टायटल लॉन्च झालं, आपल्या सगळ्यांसाठी ते सोशल मीडियावरती झालं. तो पहिला पोस्टर जो आला, पण टायटल अनाउन्समेंट खरं कोकणात झाली, एका जत्रेत, दशावतारी कलाकारांच्या हस्ते. तिथे आम्ही नव्हतो, तिथे मीडिया नव्हतं, तिथे काहीच नव्हतं. पण दॅट वॉज द फर्स्ट मार्केटिंग ऍक्टिव्हिटी. आणि त्याचा हेतू हा होता की ज्या मातीतली ती गोष्ट आहे आणि ज्या लोकांसाठी, ज्या लोकांवर ती फिल्म आहे, त्यांना कळावं आधी की सिनेमा येतोय. तर मला हे जादू वाटते मला, की मग काय होतं ना, एनर्जी, चांगले एनर्जीज जोडतात त्याला. ओके. आणि मग ते स्प्रेड होतं. म्हणजे उदाहरणार्थ पहिला जो पॉडकास्ट आम्ही केला वॉज विथ कोकणी रानमाणूस. पहिला जो प्रेस कॉन्फरन्स आम्ही केला तो कोकणातल्या इन्फ्लुएन्सर्स बरोबर केला. विथ द टीम आम्ही सगळे गेलो. म्हणजे आय थिंक तिथे मी, प्रियदर्शिनी, ओंकार, जो वन ऑफ द प्रोड्युसर्स आहे, आणि अभिनय, आम्ही चौघे गेलो. तर आम्ही डिवाइड अँड रूल पॉलिसी केली. म्हणजे दिलीप काका आणि भरत दादा, आम्ही तिघं. मग क्रॉसओव्हर झालं. मग एक पॉइंट असा आला की मी आणि दिलीप काका. आणि जो टीजर कट केला होता त्या बाबतीत इट वॉज ट्रेडिशनल. कारण मी ज्या एज मध्ये सिनेमा मी बघत होतो, द बिगेस्ट पब्लिसिटी वॉज द पोस्टर अँड द ट्रेलर आणि टीजर. आणि माझ्यासाठी ऍज अन ऑडियन्स टू डेट तेच सगळ्यात महत्वाचं आहे. ट्रेलर बघून मला असं होतं की वा, मला बघायचं आहे मोर दॅन ऑल दी अदर नॉईज. आम्ही गणपतीला गेलो का, आम्ही गेलो. आम्ही दहीहंडीला गेलो का, आम्ही गेलो. आम्ही न्यूज चॅनल्सला गेलो का, आम्ही गेलो. पण ना, ह्या 2-3 गोष्टींनी सगळं सेट झालं होतं. 70% काम झालं होतं. औशीचं गो गाणं रिलीज झालं. ते दॅट वॉज अ डिसिजन विच वी टूक, की ती बाप मुलाची गोष्ट आहे, हे सेट झालं पाहिजे. तर ते गाणं आउट गेलं पाहिजे. मग एव्हीचा साऊंड आहे ते काहीतरी ना बस क्रिएट झालं. मग जे 30% होतं ते आम्ही फक्त पुश करत होतो. आणि असं काही हे नव्हतं, म्हणजे काही खूप प्रेशर किंवा आम्हाला जे वाटतं आम्ही बोलत होतो एफर्टलेसली. काही नाही बोलायचं, काय बोलायचं असं काहीच नव्हतं. तर आम्हाला फ्री वाटत होतं. म्हणजे जेव्हा आम्ही न्यूजपेपर्सला जात होतो, रेडिओवर येत होतो आम्ही, किंवा कुठेही आम्ही जात होतो, ओशन फिल्म कंपनीने आम्हाला सगळ्यांना आमचा एक रिस्पेक्ट दिला. इन व्हॉट वे आय एम सेइंग, की आता मी 15 वर्ष काम करतो आहे. दिलीप काका आहेत ज्यांच्यावर ती फिल्म, ते फीस आहेत. आम्ही सगळेच आहोत. पण इट इज बाबुली स्टोरी. बाबुली आणि माधवची आहे, पण दिलीप काकाचं जे लेगसी आहे ते ऑनर आपण करूयात. पण जे कलाकार आहेत, जर एवढूसा रोल असेल, आपण ही एक ऑन्सॉम्बल फिल्म आहे असं ते प्रोजेक्ट झालं पाहिजे. जे खूप मोठ्या सेटअप्स मध्ये भारतात आय फील जे होत नाही, विच इज अ व्हेरी सॅड थिंग आय फील. अनेक मोठ्या स्केलच्या प्रोजेक्टचा मी भाग आहे, पण जे लीड मधले 2 आहेत ना, त्यांनाच पुढे केलं जातं. जे कलाकार आहेत वर इम्पॉर्टंट इन द स्कीम ऑफ थिंग्स ऍज ऍक्टर्स, आणि इफ दे इवन हॅव अ नेम, त्यांना कुठेही बोलवलं जात नाही किंवा काहीच केलं जात. वाय इज इट सो? आय डोंट नो, यू हॅव टू आस्क देम. मला कायम असं वाटतं की मी जर प्रोड्युसर असेल आणि जर नौखा पण कलाकार असेल ना, त्याला स्टेज दिलं पाहिजे. आणि आय एम अ प्रोडक्ट ऑफ दॅट. मी ज्या सिनेमामध्ये काम केलेलं आहे, भलेही माझा लीड रोल असो किंवा माझा कॅमिओ असू देत, त्या प्रोडक्शन हाऊसनी, त्या पीआरनी मला स्टेज दिलेला आहे. ते मध्ये कुठेतरी बारगळलं, कारण ते खूप स्टॅटिस्टिकल झालं की हा माणूस इथे आला तर किती आयबॉल्स होतील किंवा नाही होतील. आय डोंट बिलीव्ह इन दॅट. आणि इन दशावतारच्या वेळेला आम्ही तसं काहीच केलं नाही. आम्ही ज्या इन्फ्लुएन्सर्सना बोलवलं
आम्ही त्यांचं काम बघितलं, हो. आम्ही त्यांचे नंबर्स नाही बघितले. हो. सम थिंग्स आर Yeah, yeah. बियॉन्ड नंबर्स, Yeah. यु नो. Absolutely. तर सगळ्यांनाच त्यांची ती गोष्ट वाटली. हम्म. ते ते काहीतरी असं ते झालं, त्याचं टायमिंग काय डोंट नो. आता हे क्युरेट नाही करू शकत अगदी. आम्ही. काय बाहेर झालं पाहिजे, कशा पद्धतीने ते आपण करू शकतो. मला सर्वात बेस्ट गोष्ट दशावतार बद्दल हे वाटलं की थेरीज येऊ लागले बाहेर, की अरे या फिल्मची ह्याची थेरी असेल, अशी असेल. एक थेरी मला आवडेल तुमच्यासोबत शेअर करायला, की बाबुली ज्या प्रकारे त्याच्या विलन्सला मारतो, वेगवेगळ्या पद्धतीने मारतो. इट्स अ सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन की आपण आपल्या प्रॉब्लेम्सला कसं फेस करायला हवं. प्रत्येक प्रॉब्लेमला एकसारखं आपण Wow. ट्रीट करू नये, Nice. वेगळ्या पद्धतीने मारायला हवं प्रॉब्लेमला, असं वाटलं. तर स्क्रिप्टिंगच्या वेळी, स्क्रिप्ट रिडिंगच्या वेळी पण हे डिस्कशन झाल्या का थेरीज बद्दल, की बाबुली असं का मारतोय प्रत्येकाला? असं सुबोध ते सरांनी काही सुबोधला inputs सगळं रायटिंग, मग एकतर त्यांनी 1.5-2 वर्ष ह्याच्यावर काम केलं त्या स्क्रिप्टवर. तर हे थिअरीज बाहेर निघतील असं काही त्याचा डोक्यात नव्हतं. Okay. पण क्लॅरिटी पाहिजे की ही फिल्म अशा पद्धतीने आम्ही का करतोय. हम्म. आणि प्रत्येक जो प्रश्न होता ना त्याच्याकडे उत्तर होतं. हा. म्हणजे मी जेव्हा स्क्रिप्ट वाचला आणि मी त्याला विचारत होतो की सुबोध हे असं का आहे, हा. त्याला उत्तर होतं. त्या- तो म्हणला की मी ते स्पून फीड नाही करणार आहे. जर लोकांना ते समजलं तर ते समजलं, पण ब्रॉड की हे स्टोरी आहे की 2 दशावतार आहेत. एक कला आहे आणि एक माधव गेल्यानंतर बाबुली जे खऱ्या आयुष्यात अवतार घेतो. वेदर इट गोज टू अ सरियल स्पेस ऑर नो, दॅट्स द डिव्हाइस आय एम युझिंग. त्याच्यावर लॉजिकल प्रश्न पडले तर पडू देत, इट्स ओके. पण मला हे सांगायचं आहे. आणि एक जे तू बोललास तेच आमचा हे होता की आपण आपल्या आयुष्यात आपल्या इश्यूजवर मात करायला आपण अवतार घेऊ शकतो. सो दॅट्स व्हॉट यू सेड. आणि ते तुझ्यापर्यंत ते पोचलं. तर आय थिंक स्ट्रेट मुद्दा जरी नाही पोचला ना कुठलाही सिनेमाचा, तरी ऍज अन ऑडियन्स आपल्याला पण कळतं ना की काहीतरी कम्युनिकेट होत आहे. मे बी मला कळत नाहीये, ते आर्टिक्युलेट करता येत नाहीये. मे बी आर्टिक्युलेट करताना मी आर्टिक्युलेट करू शकेन की अरे हे खूप भारी आहे. हे ब्लँकेट स्टेटमेंट आहे. पण काहीतरी घडतंय तिथे, काहीतरी कम्युनिकेशन होत आहे. आणि त्याचं इंटेन्शन होतं सुबोधला. आणि त्याचा तो इंटेन्शन होता म्हणून ते परफॉर्म करताना आम्ही पण तसं विचार करू लागलो की मी माधवला किती लेयर्स देऊ शकतो, बाबुली आणि माधवला आम्ही किती लेयर देऊ शकतो. माझा आणि दशावतार ही जी लोककला आहे ऍज माधव, त्याच्या रिलेशनला किती मी हे करू शकतो. मी आणि वंदूला आम्ही किती लेयर्स देऊ शकतो. तर त्या अख्ख्या लेयर्स विदिन द लेयर्स, ऑफकोर्स ते दिसताना मे बी ऑल द लेयर्स आपल्याला लक्षात नाही राहणार. पण मी पण आता 4-5 वेळेला मी फिल्म पाहिली. माझी प्रत्येक फिल्म बघतोय 4-5 वेळेला. आणि प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी आपल्याला कळतं. ती सिनेमाची जादू आहे. दॅट्स व्हॉट इट इज. ऍब्सोल्युटली. मी फिल्म पाहत होतो. पूर्ण 3 तास मी फिल्म मध्ये इन्व्हेस्टेड होतो पूर्ण वेळ. पण एक सेक्शन आहे सर, ज्यांना जसं तुम्ही सांगितलं की अरे हा बाबुली ब्रुसली सारखा अवतार कुठून घेतला म्हणून असं एक प्रश्न पडलाय त्याला. फेअर प्रश्न आहे. आणि माझ्याकडे उत्तर नव्हतं, कारण स्क्रीन प्ले एवढा टाईट आणि फाईन होता की मला ते विचार करण्याची वेळ आली नाही की असं का झालं. आय वॉज इन्व्हेस्टेड. आय वॉज लाईक येस, गो फॉर इट. येस, मी टीम बाबुली ऑन द गो. ऑन द गो. आणि इंटरव्हल ब्लॉकला तर मी स्वतः शॉक होतो, कारण इट वॉज अनएक्सपेक्टेड. हे काय झालं अचानक. आणि ते विदिन द रूम पण ते व्हॉइस येत होता मला की आणि दॅट इज द ब्युटी. तर त्याबद्दल काय आहे, हा क्रिटिसिझम बद्दल तुमचं मत? नाही, हे बघ, दशावतार ही परफेक्ट फिल्म आहे का, तर आय डोंट थिंक. म्हणजे आय रिअली डोंट थिंक, अँड आय डोंट थिंक देयर एनिथिंग लाईक अ परफेक्ट फिल्म. ते सब्जेक्टिव्ह आहे. पण ज्यांना ते वाटतंय, मी त्यांना
असं नाही सांगणार की तुम्हाला चुकीचं वाटतं. तुम्हाला वाटलं ना, तुम्हाला वाटलं. इट्स ओके. इट्स ॲब्सोल्युटली फाईन. असं काही तुम्ही गुन्हा केलाय किंवा ते आम्ही पर्सनली घेतलं पाहिजे असं अजिबातच हो. नाहीये. अं, पण असं का केलं? हे जर तुम्ही विचारत असाल, तर आमच्याकडे त्याचं ते कन्व्हिन्सिंग उत्तर आमच्या दिग्दर्शकाकडे आहे. ते तुम्हाला पटलं, ग्रेट. नाही पटलं तरी इट्स ॲब्सोल्युटली फेअर. आणि ॲज आय सेड की ते जरा रिस्की तो जो सेकंड हाल्फ आहे ना, तो रिस्की आहे अरे. म्हणजे इट्स अ व्हेरी, व्हेरी रिस्की थिंग. कारण ते अवतार धारण जे बाबुली करतायत, ते खरंच त्या पद्धतीने घडतं आहे का नाही? तुम्ही पण त्याला ड्रॅमॅटिकली दाखवलंय. एक्झॅक्टली. कारण ते विच इज कारण आता काय होतं ना, ज्यांनी लोककला अनुभवली आहे ना, हां, ती हां, लोककला हां. म्हणजे दशावतार ही जी लोककला, इट इज लार्जर दॅन लाईफ. करेक्ट. ते नाटक, ती जी नाट्य परंपरा आहे, ते ह्या लेव्हलवरच होतं. जे काय तिथे फाईट्स होतात, तलवारबाजी होते, ते सगळं एका हायटेंड वे मध्येच होतं ते. तर जेव्हा तुम्ही ते रिअल लाईफ मध्ये आणताय, त्यात कम्प्लीट रियालिटी मध्ये तुम्ही घुसू शकत नाही. कारण त्या लोककलेला हे आहे, एक हो. ओढ आहे. हो, हो. इट्स एन ओड Tribute. टू द इट्स अ काइंड ऑफ अ लो की ट्रिब्यूट टू. यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग? गॉट इट. तर मग तुम्ही जर ती लोककला, ज्यांनी ती लोककला अनुभवली आहे ना, त्यांना हा प्रश्न नाही पडला. आणि त्या दशावतारी कलाकारांना जर तुम्ही भेटलात, एरवी त्यांच्या आयुष्यात, तुम्ही त्यांच्याकडे बघून तुम्हाला तर नक्कीच नाही वाटणार की हा जो कलाकार आहे, तो स्टेजवर आला तर तो त्याच्यात काहीतरी संचारतं. असं तुम्हाला वाटणार नाही. मी ते अनुभवलेलं आहे. हो. मी दशावतारांचे प्रयोग लावलेत आणि ते प्रयोग मी ह्याच्याकरता लावलेत, कारण ते जे ट्रान्सफॉर्मेशन ते करतात ना, ते अद्भुत आहे. हो. की एक बाबुली ज्यांच्याकडे बघून असं काहीच वाटणार नाही, तो स्टेजवर जेव्हा येतो तो वेगळा असतो. आणि सिमिलरली सेकंड हाल्फ मध्ये जेव्हा तो खऱ्या आयुष्यात अवतार घेतो आहे, तर इट्स अ प्ले ऑन दॅट. आता काही लोकांना ते पटणार, काही लोकांना ते नाही पटणार. इट्स ओके. असं काही अ, तुम्हाला कसं नाही पटलं वगैरे असं असं काही हे नाही. काही कन्झम्पशन चालू आहे सध्या OTT वर? ओह येस. काय मी OTT पेक्षा मी ना थिएटरमध्ये सिनेमे जास्त बघतो. हो. मी मग आठवड्यातनं बॉर्डर 2 बघायचा प्लॅन आहे का? बघणार आहे. हो. मी सगळंच बघतो. कालच मी माटी सुप्रीम पाहिला. बापरे! तर आता कोणत्या थिएटरमध्ये पाहिलात? मी आता पुण्यात आहे. ज्यांना माहित नाही, हां. तर मी सगळीकडे शोज आहेत. मी आयनॉक्स बंड गार्डन कॅम्पला, कारण मी कॅम्प एरियामध्ये होतो. तर मग तर मी जाऊन पाहिली. 8:15चा शो होता. आय वॉज ॲब्सोल्युटली ब्लोन. मला RGVचे सगळे आठवतायत. ऑफकोर्स सत्या जेव्हा रिलीज झाली ना, तेव्हा ऑफकोर्स ते खूप स्ट्रिक्ट होते, की अडल्ट फिल्म आहे आणि पोरांना अडल्ट म्हणून रिलीज झालेली फिल्म. अरे हो, आणि दॅट वॉज द फर्स्ट फिल्म विच ऑफकोर्स अडल्ट आहे फिल्म. म्हणजे सत्य आहे भाई. आय थिंक म्हणजे वासेपूरवाल्यांना नाही वाटणार अडल्ट. नाही, ते आत्ता रे, तेव्हा सत्या वॉज. नाही, सत्या वॉज पाथ ब्रेकिंग. आणि तुला सांगू, जेव्हा सत्याचं टीव्ही प्रीमियर झालं ना, सॅटेलाइट प्रीमियर, तेव्हा ते प्राईम टाइम वरती नव्हतं हे मला आठवतंय. अच्छा. कारण फॅमिली बघून. माझे आई वडील गेले होते थिएटरला बघायला आणि तेव्हा असं होतं की पोरांना आणू नका, आम्ही अलाव करणार नाही. बाकी सगळं ओके आहे. जेम्स बॉन्ड, मिशन इम्पॉसिबल ते सगळं ओके आहे. तुम्ही आणा, आम्ही दुर्लक्ष करू. पण सत्या नो, नो, नो. तर सगळी पोरांना एका आजीच्या घरी टाकून ते गेले. आणि मी असं होतं की मला बघायचं, सध्या मला बघायचंय. आणि जेव्हा टीव्हीवर येणार होतं ना, सगळे आम्ही प्राईम टाइमला बसलो होतो 9 वाजता, 8 वाजता. आणि जसे ऍड्स येत होते, पण ते सुरूच होत नव्हती फिल्म. मग शेवटी ती 11, 11:30 वाजता ती लागली टीव्हीवरती. हे मला आठवतंय, कारण तेवढ्यात मग मी झोपलो. असं झालं. सो दे वर व्हेरी. सत्या वॉज सुपर्ब. नंतर मग मी DVD लायब्ररी, कॅसेट लायब्ररी मधनं कॅसेट घेऊन, आय थिंक माझ्याकडे आहे VHS सत्याचं. CD पण आहे. सत्या इज सुपर्ब. तुमच्या बऱ्याचशा इंटरव्ह्यूज मध्ये मी ऐकलंय की द OG ग्रेट ग्रुप, ज्याला असं मी म्हणू शकेन, तुम्ही आहात,
अमेय सर आहेत, हो, निपुण नाटक सर कंपनी. आहेत. इफ आय एम नॉट दोन- रॉंग सारंग सर पण सारंग आमचे ते इट स्टार्टेड फ्रॉम दे. सारंग माझं तरी सुपर सिनियर आहे. आय थिंक मला 4-5 वर्ष सिनियर आहे. Yes. अमेय निपुण मला 2 वर्ष सिनियर आहे. ओके ओके. लेटेस्ट एंट्री तुमचीच होती त्या ग्रुपमध्ये. नाही, हे बघ, मी अभय महाजन, हा. आलोक राजवाडे, हा. आम्ही एका बॅचचे आहोत, आणि अक्षय टंकसाळे ओके Okay. गॉट इट बीएमसीसीचे. गॉट इट फर्ग्युसन मध्ये पर्ण मला ज्युनियर, आम्हाला गॉट इट. ज्युनियर. सायली फाटक, धर्मकीर्ती मला 1 वर्ष सिनियर. ओके असं ते सगळं, म्हणजे धर्मकीर्ती, निपुण हे आधीपासूनच नाटक करत होते. सारंग त्याच्या 2 वर्ष. हा सिनियर होता. तर अशी एक परंपरा होती, म्हणजे कॉलेजच्या नाटकात ते ग्रूम करायचं नंतरच्या ह्याला. लास्ट एंट्री खरं अक्षय टंकसाळेची झाली आमच्या बॅच मध्ये. ओके माझा ज्युनियर, आमचा ज्युनियर ओम भूतकर. हो ओके. गॉट इट. तर 11वी-12वीत आम्ही करायचो नाटक अच्छा. कॉलेज पासून. तुम्ही सायकल बघून असं झालात का? तर सायकल मध्ये अभय महाजन होता. ओके. अभय महाजन हा. आमच्या बॅच मधला एकमेव माणूस होता हा. जो त्याचं क्लिअरली त्याचं हे होतं की मी नाटक करणार, मी प्रायोगिक नाटक करणार, आणि मी ऍक्टर होणार. मला ऍक्टर व्हायचं फर्स्ट आहे. इयरला ठरलेलं. हे बघ, माझं पण ठरलं होतं, पण त्याचं ठरलं होतं आणि तो सांगायचा सगळ्यांना. तुम्हाला जरा जिजक होतं. आलोक पण नंतर आला, म्हणजे सायकल मध्ये अभय होता आणि आम्हाला सगळ्यांना अभय कडे बघून असं की वा वा वाव, अरे यार काय भारी, अभय किती भारी, मला पण यायचंय पण मी नाही येत. मग मी शेवटी 12वीत आलो फायनली. हो. कारण माझं ते पण होतं ना, मराठी भाषा. आय वॉज व्हेरी स्कॅर्ड की मी यांच्याबरोबर कसं काय काम करणार. तेवढा विश्वास होता की मी एक डिसेंट काम करू शकीन एक ऍक्टर म्हणून, पण मराठी नाटकात मला जमेल की नाही मला माहित नाही. शेवटी अभयनीच मला खेचला आतमध्ये. लवली. कारण तेव्हा थेस्पो हे जे फेस्टिवल आहे त्याच्यासाठी आम्ही करत होतो नाटक, आणि इंग्रजीत नाटक करूया असं ठरलं होतं. तर मग अभय म्हणला की मला एक इंग्रजी बोलणारा ऍक्टर माहिती, त्याला आणूया. असं म्हणून काय होतं प्लॉट नाटकाचं? अरे, आय अँड आयडल नावाचं एक नाटक होतं, ओके. जे धर्मकीर्तीने ऑलरेडी मराठीत केलं होतं पुरुषोत्तमसाठी फर्ग्युसन कडून. बरं. ओके. तर असं ठरलं की धर्मकीर्तीला विचारून की आपण हे थेस्पोला करूया का. तर तो म्हणला हो हो प्लीज करा, आणि त्या आम्ही यांनी बसवलं होतं आणि आम्ही सगळे होतो. ते थेस्पोसाठी क्वालिफाय नाही झालं, दॅट्स अ डिफरंट थिंग. पण त्या नाटकाच्या निमित्ताने मी इन झालो, आणि मग जी कुठली नाटकं होती त्या टीमचा भाग मी झालो हळूहळू. आणि मग मला पण लीड रोल्स मिळाले आणि असं सगळं झालं. मग ते पास आउट झाले, ऍक्टिव्हिटी आमच्या हातात आली. मग आमच्या खालचे जे ज्युनियर्स आहेत, मग 2 शूर झालं, पावटॉलॉजी झालं, अशा सगळ्या गोष्टी झाल्या. आणि ते पासआउट झाल्यानंतर, आम्ही निपुण पासआउट झाल्यानंतर नाटक कंपनीची स्थापना झाली. आम्ही मग नाटक कंपनी आसक्त असं ते वन आफ्टर दी अदर होत 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 तर आज आम्ही आहोत. लवली. एका ऍक्टरसाठी थिएटर करणं इम्पॉर्टंट आहेच, त्यात काही प्रश्नच नाहीये, कारण बेस तिथे खूप चांगला पक्का होतो. पण मागच्या 3-4 वर्षात मला असं जाणवलंय की आय थिंक एव्हरी कॉलेज गोईंग स्टुडंट शुड बी इन अ नाटक ग्रुप, कारण खूप लिबरेटिंग आहे तो प्रोसेस, पूर्ण नाटक बसवण्यापर्यंत ते एक्झिक्यूट होऊपर्यंत. हे बघ, ते ना आमच्यासाठी फिल्म स्कूल, नाटक स्कूल, बिझनेस स्कूल सगळंच होतं. ओके. कारण आम्ही आमची नाटकं प्रोड्यूस पण करायचो ना. तर आम्ही त्याचं पब्लिसिटी पण आम्हीच करायचो. त्याचं सेट डिझाईन जे काय आहे. ऑल्सो आमच्या अंगात हा एक किडा होता की ह्याला प्रॉफिटेबल केलं पाहिजे. नाटक हे प्रॉफिटेबल झालं पाहिजे. तर त्याच्यासाठी काय, सो मला ना, जे ऍक्टर्स नाटक नाही करत किंवा केलेलं नाहीये त्यांना कमी लेखायचं नाहीये. इट्स नॉट दॅट. आय थिंक अनेक ऍक्टर्स आहेत. सम ऑफ द बेस्ट ऍक्टर्स इन द कंट्री हॅव नॉट सेट फूट ऑन स्टेज. हेही तितकंच खरं आहे. ओके. पण स्टेजवर एक
एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून आणि एक आर्टिस्ट म्हणून जे तुम्हाला मिळतं ना, जे दुसऱ्या मग ते ते हे बॅप्टिझम बाय फायर आहे ते. कॅन आय से नशा? नशा कामाचा नशा आहे रे. म्हणजे कामाचं एक असतं ना नशा. नशा ते होतं ते. कारण कारण काय की ऑडियन्स तुमच्या समोर आहे किंवा नाही पण आहे. एका शोला 2 माणसं आली थिएटरमध्ये. काय करणार तुम्ही? सो यू हॅव टू स्टिल पण लावून त्याच इंटेन्सिटीने काम करा. एक्झॅक्टली. आणि तिथे तुम्हाला ग्राफ्स कळतात. मग नाटक कट्समध्ये नाही होत ना. नाटक सुरू होतं आणि शेवटपर्यंत ते न्यायचं असतं. त्यामुळे माझ्या बाबतीत तरी असं झालं की मला स्टोरी ग्राफ समजलं. बिगिनिंग, मिडल अँड एंड. एक्झॅक्टली. आणि ते मी क्युरेट करतोय ना ॲज ॲक्टर्स. आपण सगळे ते बांधतोय ना. प्रयोग जे आपण म्हणतोय ते. तर जेव्हा मी सिनेमा करायला लागलो ना, मला आय थिंक नाटकामुळे स्क्रीन प्ले जास्त कळायला लागला. दॅट्स अ गुड. की स्क्रीन प्ले वाचायचं कसं आणि मग त्यात कुठे ते कमी पडतंय, कुठे नाही याचा एक गेज किंवा ते नकळत ऑफकोर्स किंवा माझं ॲज अ कॅरेक्टर द प्लेसमेंट इज गुड इन सेड स्क्रीन प्ले. ओके. आय थिंक ते सगळं ज्ञान मला नाटकामुळे आलं. कारण आम्ही पण जेव्हा नाटक बसवायचो तेव्हा रिहर्सल सोडून ते स्टोरी लॉक करणं, बिगिनिंग, मिडल आणि एंड लॉक करणं हे खूप लेंदी प्रोसेस होती. सो यू आर प्लेइंग विथ स्टोरी ग्राफ्स बेसिकली. तर त्याचं एक ग्रूमिंग झालं डोक्यात. पण त्याचा त्रासही झाला. कारण मग जेव्हा सिनेमात काम करायला लागलो तेव्हा आपलं मार्केटमध्ये काही स्टँडिंग नाहीये किंवा ॲज अन ॲक्टर आपण काहीच प्रूव्ह केलेलं नाहीये. पण खूप अर्ली ऑन मला तरी कळायला लागलं की नाही हा सिनेमा इट्स अ डिफरंट क्राफ्ट. नाही, इट्स अ डिफरंट क्राफ्ट विच इज देअर. पण ही जी फिल्म माझ्याकडे आली आहे मला नाही पटत आहे. इथे लूपहोल्स बिल्ड झालं आणि कळू लागल्या. इथे लूपहोल्स आहेत. मला हा सिनेमा करायचा नाहीये. आणि त्या काळात खूप आमचं एक नाव झालं होतं की ही पोरं माजली आहेत. असं एक झालं होतं. अच्छा. कारण आम्ही अनेक पुण्यात असं होतं का इंडस्ट्री पर्यंत पोचलं होतं ते तिथे. कारण खूप नावाजलेले डिरेक्टर्स मला किंवा विचारायचे आणि आम्हाला असायचं की नाही आम्ही नाही करणार. तर त्यांना असं होतं की तुम्ही कोण आहात नाही म्हणाला. जे त्यांच्या बाजूनी ते खरंच आहे. कारण प्रत्येक जण आपापल्या कन्व्हिक्शननी काम करत असतं. तर असं एक होतं आणि अजून पण आय फील क्वालिटी कमी होती. क्वालिटी नाही. इट्स जस्ट लाईक मला हे रेझोनेट होत नाहीये. इट्स नॉट की ते चुकीचे होते आणि आम्ही बरोबर. चूक बरोबर नाही. इट इज जस्ट की रेझोनेट ॲज अपोज टू जेव्हा तुम्ही नवीन असता तेव्हा पडेल ते काम करू आपण. असं एक जे होतं जे कधी-कधी करायला लागतं. ते आता पण करायला लागतं की काय घर चालवायचं आहे किंवा व्हॉटएव्हर. पण लूपहोल्स कळतात किंवा आपण ह्याला अलाइन होत नाहीये. आता हे बदलू शकतो का? ह्याच्याविषयी आपण चर्चा करू शकतो का? तर आता आय थिंक आय हॅव अर्न दॅट स्पेस की येस बिफोर अ फिल्म आय कॅन सिट विथ द मेकर और द राइटर एंड से की सी दिस इज व्हाट आय फील. ये नहीं जा रहा है. तर मला समजून सांग की हे का असं लिहिलंय? हे का असं आहे? आणि मी ते आर्टिक्युलेट करू शकतो. तेव्हा आपल्या हातात पॉवर नसतं ना. पण माझ्या बाबतीत काय झालं, माझी पहिली फिल्मच वासनबाला बरोबर असल्यामुळे तर तेही एक ग्रूमिंग झालं होतं रे. त्यामुळे जे ॲडव्हान्टेज मला मिळत होतं, ते माझ्यासाठी डिसएडव्हान्टेज पण झालं होतं. काय डिफरन्स वाटतं अनुराग कश्यप आणि वासनबालामध्ये? अरे, Is there anything? there is a lot of difference. Of course, they come from completely the same school. Same school. But they are not the same directors. But what is that difference, according to you? See, I haven't worked with Anurag sir as a director. I worked with him as a producer, and he's a dear friend. And I know him as a director. I see his films.
इंडिव्हिज्युअल सिनेमा आयडेंटिटीज आर व्हेरी डिफरंट. म्हणजे दे ड्रॉ फ्रॉम इच अदर ऑल्सो, दे ड्रॉ फ्रॉम अदर फिल्म मेकर्स ऑल्सो. पण वासन हॅज अ क्वर्क विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम अनुराग सर्स क्वर्क. हे एक आहे. म्हणजे ते पिन पॉइंट करणं खूप, म्हणजे त्यांचे सिनेमे बघितलेत की लक्षात येतं की. आणि वासन सरांमध्ये मला वाटतं असं आहे की ते सटल वे मध्ये दाखवतात की ते का भारी आहेत. मोनिकामध्ये असो, म्हणजे त्याच्या प्रत्येक फिल्म मध्ये ना काहीतरी एक आहे. म्हणजे कधी कधी ते इट इज सो वासन की दोज हू नो वासन विल अंडरस्टँड दॅट फिल्म. इट्स इवन दॅट. म्हणजे असं होतं की मला वासन माहितीये म्हणून मला कळलाय का सिनेमा. इट्स ऑल्सो ही बोथ ऑफ देम हॅव दॅट की ह्या मेकरचा सिनेमा बघा रे, असं जे होतं ना, अगदी ते दोघांनाही ते आहे. बट द क्वर्क्स आर व्हेरी डिफरंट. आय थिंक मी अनुराग सरांबरोबर ॲज अ डिरेक्टर नाही काम केलंय. आय नो की ही इज व्हेरी ग्रेट टू वर्क विथ. आणि वासन इज ऑल्सो व्हेरी इझी, व्हेरी ग्रेट. दे आर बोथ नॉन जजमेंटल पीपल. ते कधीही तुम्ही कुठून आलाय ते जज नाही करणार की तुम्ही कमी आहात का. बरोबरच. आणि त्यांच्या स्पिरिटशी मी रेझोनेट करू शकतो. कारण ते जरा डिस्ट्रप्टर्स पण आहेत ना. नाही, आणि सेम एनर्जीजही आहेत दोघांमध्ये तुमच्या, की वॉन्ट टू मेक अ गुड फिल्म. या डेफिनेटली at any cost. And the film should be made in the way this film should be made. ओके. म्हणजे प्रत्येक स्टोरीची गरज वेगळी असते आणि त्या सोलला जे काय लागेल ते आपण केलं पाहिजे. त्या ह्याच्यात आम्ही सगळे एक आहोत. आणि आम्ही म्हणजे मी सुबोधला पण ह्याच्यात आणीन, खानोलकरला. मी वैभव खिश्तीला पण आणीन ह्याच्यात. मी सुहृदला पण आणीन, मी निखिलला पण आणीन, मी सचिन कुंडलकरला पण आणीन ह्याच्यात. अनेक फिल्म मेकर्स आहेत भारतात जे ह्याच्यात हे आहेत की ओके, मे बी प्रॅक्टिकली आपल्याला हे जमणार नसू फुल फ्लेजेड, पण दिस फिल्म हॅज टू बी मेड इन अ सर्टन वे अँड वी हॅव टू मेक इट इन दिस वे. आय थिंक दॅट इज द बेस्ट पॉलिसी फॉर फिल्म मेकिंग. येस, तुम्ही त्याला हिरो असतो. कारण तुम्ही त्याचं जे फॉर्म्युलाइक मॅन्युफॅक्चरिंग आहे ना, ओके, ते प्रत्येक वेळेला वर्क नाही होणार. कॅन यू गिव्ह एन एक्झाम्पल? नाही अरे, म्हणजे उदाहरणार्थ जे लार्जर दॅन लाईफ फिल्म्स आहेत मला भयंकर आवडतात, जिथे ऑर्डिनरी लोक इम्पॉसिबल गोष्टी करतात. दॅट्स अ जॉनर इन इट सेल्फ, आणि दॅट्स अ जॉनर विच इज व्हेरी इंडिया इन दॅट सेन्स. हो, पण त्या जॉनर मधलं प्रत्येक फिल्म वर्क नाही होत. कारण त्याचा काहीतरी एक सोल मिसिंग वाटलं. म्हणजे त्या जॉनरमध्ये एक उदाहरण म्हणून काय मी सांगू, दबंग फिल्म जी आहे मला भयंकर आवडते. इट्स अ लवली फिल्म. त्या दबंग मध्ये जी एक सोल आहे ना, ते 3 पर्यंत पोचेपर्यंत त्याचं काहीतरी मिसिंग वाटलं मला. म्हणजे रिगार्डलेस ऑफ वेदर इट्स अ हिट ऑर नॉट. बट फॉर मी इन द दबंग universe, the first one is because it had some kind of a unique spark to it. तर असं ते. फेवरेट गोलमाल फिल्म? I think 2. गोलमाल सेम. गोलमाल 2 बेस्ट आहे. 2 मध्ये गोलमाल 1 लक्षातच येत नाही की गोलमाल 2 ही जी फिल्म आहे ना, ही जरा क्रेझी फिल्म आहे. तसं मला जुरासिक पार्क विषयी पण वाटतं. पहिली जी होती ना फिल्म, द फर्स्ट जुरासिक पार्क, त्याच्या पण किती रिअलिस्टिक वाटते ती फिल्म. अरे, कारण त्यांनी बनवले ते मॉडेल त्यांनी, कारण सीजी पण टेक्नॉलॉजी लिमिटेड होतं. आणि तो जो मुद्दा नाही बनवू शकत तशी फिल्म. पण मी काय म्हणतोय, जर जुरासिक पार्क आपण बघतोय, ते येतात आणि मला भयंकर मजा येते ते बघताना.
पण तो मुद्दा परत परत तोच आहे. त्या 1 मध्ये जी मुद्दा आहे ना, अच्छा. की आपण नेचरच्या वर गेलो की नाही. चुकलंय. म्हणजे दॅट वॉज द मुद्दा ऑफ द फर्स्ट Got it, yeah. फिल्म आणि दॅट इज व्हॉट इज द प्रत्येक मुद्दा इन एव्हरी फिल्म. So then it just becomes ki, oh, which is the new dinosaur I'm going to see. But otherwise, the mudda is the same. So then it's like and it might be working in terms of financially. Yeah. पण कधी कधी असं होतं की बास तर बंद करा आता. नाहीतर त्याची जी मजा आहे ना ती गेली. यू शुड नो वेन टू स्टॉप ऑल्सो. मी रिसेंटली झी5 वरती सफिया सफदार पाहिला. ऑन तर म्हणजे अराउंड जसं तुम्ही सांगितलं आता ऍक्शन लार्जर द लाईफ सिनेमा सगळं चालू आहे. एक लाईट हार्टेड कॅन आय से इट एज अ सोशो पॉलिटिकल फिल्म. डिड यू थिंक इट वॉज अ सोशल? आय फेल्ट सो कारण बरेचसं there's an underlying, हा. it's not in the face. हा ऑफकोर्स But it is there. सेन्स ऑफ राजकारण असं नाही. नाही इट इज अ सोसायटल societal politics is a part Oh, of that. That's an underlayering, which is what I loved about that कधी script. शूट झालेली ती ऍट दोन- माय एज वेन यू वर नाही दोन You has look so 20 because that was the mandate and I made myself look young. We worked on the look, me and Baba sir. ओके. नो बट वेन वॉज इट शूट? 2022 December. 3 years back. 2022 डिसेंबरला सुरू केली. आय थिंक फर्स्ट वीक डिसेंबर गॉट इट. आणि नाही फर्स्ट किंवा सेकंड डिसेंबरला सुरू झाली आणि 10 जानेवारी 23 ला रॅप केली आम्ही बर. लखनौमध्ये. द फिल्म स्टील स्टँड्स टुडे. Yeah. म्हणजे तू जसं म्हणलास तसं ती एक सिम्पल फॅमिली फिल्म आहे, पण त्यात सोसायटल पॉलिटिक्सचे क्लास डिफरन्स भयंकर अंडरकरंट्स आहेत. म्हणजे माझा जो कॅरेक्टर आहे अमन, जे माझं कॅरेक्टर आहे, ही टेक्स सफदर हु इज सफिया, ही डज नॉट नो. He takes him in his world with a view to explore Safdar's world. आणि they end up helping each other very surprisingly. म्हणजे त्याला माहिती पण नाहीये की तो सफदरसाठी काय करतोय. आणि तो जो अख्खा मुद्दा आहे ऍज अन आर्टिस्ट की ये कमर्शियल है, यही बिकता है, तो जो एक अंडरकरंट होता, पैसा हा जो अंडरकरंट होता. माझा फेवरेट सीन तो आहे जेव्हा ती बोलते बार्बर असताना की हे लोक का बसले तिथे. इट इज व्हेरी एव्हिडेंट की प्रत्येक वेळी कटिंग लोक असतातच. तर हो म्हणजे ते भयंकर. ऑल्सो इट वॉज दॅट फिल्म वॉज अबाउट पोएट्री. आणि मला का मजा आली माहितीये, एकतर बाबा आझमी, ही इज वन ऑफ द लेजेंड्स ऑफ द इंडियन फिल्म इंडस्ट्री, एस्पेशली ऑफ द हिंदी फिल्म इंडस्ट्री. ते खूप मोठे सिनेमॅटोग्राफर आहेत. त्यांनी मिस्टर इंडिया शूट केलं आणि अनेक फिल्म्स शूट केले. ही इज अ लेजेंड. ही इज वन ऑफ द रिझन्स वाय फिल्म इज वेअर इट इज टुडे. ही हॅज सीन द इंडस्ट्री ग्रो, चेंज. आणि ॲट हिज एज ही इज वॉन्टिंग टू टेल स्टोरीज which bring people together, which gives you hope. तर त्यांना भेटल्यावर एकतर माझं झालं की ओ नो, बाबा आझमी आपल्या समोर बसले. तर त्यांनी स्वतःहून तुम्हाला अप्रोच केलं? हो. का थ्रू अ कास्टिंग? नाही, त्यांनी स्वतःहून मला फोन केला. पहिली आमची मीटिंग झाली तेव्हा ते मला म्हणाले की सेड आय वॉन्ट टू वॉच समथिंग ऑफ युअर्स. तेव्हा नुकतंच मला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. तर ही सेड आय हर्ड यू गो वन अ नॅशनल अवॉर्ड. आय सेड येस सर. व्हेरी गुड. कॅन आय वॉच अ फिल्म ऑफ युअर्स? Said, so please watch June. He saw June, called me again the next day. He spoke very highly of my performance and of the film. And he said, I don't need to doubt whether you can act or no. I know you can act. It's just that I want to lock Safia. And I want to do some chemistry tests and stuff like that. तर मी आणि आदिती सुबेदी आणि मी असा मध्ये होतो. म्हणजे मी नवीन पण आहे, पण मी एक्सपिरियन्स पण आहे. आणि मी नसीर सरांना पण ओळखत होतो. माझी आणि कवलजीत सरांची एक ओळख होती. कशा असतात नसीर सर सेटवरती? आणि माहोल कसा असतो सेटवरच्या? फुल ऑन नाही नसीर सर आले तर, नसीर सर कवलजीत आले तर आपण उठतोच. आपण उठतोच. इन पर्सन नासिर सर. आय हॅव डन ओनली 2 प्रोजेक्ट्स विथ हिम. एक हे
आणि एक सुमित्रा मावशीने एक फिल्म केली होती, शॉर्ट फिल्म होती ती, ऑर्गन डोनेशनवर, फिर जिंदगी नावाची एक फिल्म होती. तर त्यात रत्ना मॅम माझी आई होती ती, आणि नसीर सर वॉज प्लेइंग माय मामा. सो हिंदीत केली होती. आणि खूप ऍक्टर्स होते त्यात, म्हणजे अमृता सुभाष होती, विक्रम गोखले होते त्यात, अनेक आलोक होता, अनेक कलाकार होते त्यात. पण इव्हन दॅट टाइम ही वॉज व्हेरी इझी. युअर ऑल्सो ही वॉज व्हेरी इझी. इनफॅक्ट ऑफलाईन मला त्यांच्या बरोबर या सफिया सफदरच्या वेळेला, कारण आम्ही बसायचो पॅकअप झाल्यानंतर, कारण लवकर पॅकअप व्हायचं. आम्ही लखनौला शूट करत होतो आणि 5 वाजता सनसेट व्हायचं थंडी डिसेंबरच्या, आणि आम्ही 7 वाजता रोल करायचो. तर 7 ते दुपारी 4-4:30. ऑफकोर्स काही नाईटचे सीन्स असतील तर मग 7 पर्यंत, पण ते 1-2च होते. असे नाईट शिफ्ट कधी झाली नाही. तर पॅकअप झाल्यानंतर आम्ही सगळे एकाच हॉटेलमध्ये राहत होतो. तर आम्ही बसायचो आणि आय गॉट टू शेअर अ लॉट ऑफ ऑफलाईन. सो ही इज व्हेरी इझी, व्हेरी. पण ऑफकोर्स ही इज नो फील. तुमच्या क्राफ्टमध्ये काय असं ॲडिशनल होता जेव्हा तुम्ही अशा लेजंड्स बरोबर काम करतात? विक्रम सर बोललात तुम्ही, आता नासिर सर, यू हॅव शेअर्ड स्क्रीन विथ इरफान सर. तर वेन यू वर्क विथ दिस इंडस्ट्री ग्रेट्स, क्राफ्टमध्ये काय इनपुट्स ॲड ऑन होतात का स्किल्स वाईज? हो, ऑब्व्हियसली आपण जेव्हा ह्या ॲक्टर्सना बघतो काम करताना, तेव्हा आपण ऑब्झर्व्ह करत असतो. ते काय करतायत, कशा प्रकारे. अं, पण प्रत्येकाचा एकच जे कॉमन फॅक्टर आहे ना, दॅट इज की वन्स कॅमेरा इज रोलिंग, दे आर नॉट देमसेल्व्हज ॲट दॅट पॉइंट. ते विसरतात. ओके. त्यात मग काही ॲक्टर्स असतात, उदाहरणार्थ दिलीप काका आहे. हो. म्हणजे जे डिरेक्टरनी सांगितलं आहे, ते तेवढंच करणार. पण त्या बॉक्समध्ये ते काहीतरी देऊन जाणार. इरफान सर आहे, जे भयंकर स्पॉन्टेनियस आहे. म्हणजे जर कट नाही म्हणलं ना, ते थांबणारच नाही. म्हणजे उदाहरणार्थ एक किस्सा आहे कारवा या फिल्ममध्ये. मी माझा कॅमिओ होता. मी लिटरली 3-4 दिवस होतो. कारण आकर्षचा फोन आला आणि तो मित्र आहे आणि तो म्हणला, "सिड करेगा क्या?" म्हणलं, "काय क्या करने का है बोल." असं असं मी गेलो होतो. तर तो जो सीन आहे त्या वेडिंग सिक्वेन्समध्ये, जिथे इरफान सर त्या फिरंगी लोकांना त्यांच्याबरोबर ते होतं ना, "क्रिकेट खेलेंगे, क्रिकेट." असं ते जे आहे ना, तर तो सीन पेपरवर झाला होता. ओके. आणि ते असं एक मोमेंट करतात. चलो बॅट लाओ, बॅट लाओ. चलो हो जाए मुकाबला. तो स्क्रिप्टमध्ये नव्हतं ते. त्याच्यानंतर जे त्यांनी केलं ना, हां. ते स्क्रिप्टमध्ये नव्हतं. ते असं करतात. आणि ते तुम्ही बघत होता तर लाईव्ह मी परफॉर्म मी करताना. होतो तिथे मॉनिटरवर. ओके. तर आम्ही बघत होतो आणि आम्ही असं होतो, की "अरे काय करतायत? अरे काय करताय?" आणि ही डिड दिस वन मूव्हमेंट लाइक दिस. चलो हो जाए मुकाबला. हां. तर शॉट स्टॅटिक होता. ओके. पण डी वॉज रेडी. इफ इट वॉज नॉट मूव्हिंग, म्हणजे त्यांनी डी सांगितलेलं नाही सांगितलं. इट वॉज ऑल ओके. तर दे हॅड टू टिल्ट डाउन. नाहीतर ते आउट ऑफ फ्रेम गेले असते. ती मोमेंट कॅप्चरच नाही झाली असती. पण द मुद्दा इज की एकदा रोल कॅमेरा झालं ना, तर नोबडी इज देमसेल्व्हज एनीमोर. दे आर इन दॅट मोमेंट. दॅट्स वन कॉमन थिंग अक्रॉस द बोर्ड. आणि मराठी फिल्म्समध्ये इम्प्रोव्हचं किती स्पेक्ट्रम ऑफकोर्स परत पूर्णपणे ओपनच आहे. म्हणजे अरे यार, कारण सगळे म्हणजे नाटकाचे दशावतारमध्येच सुनील तावडे हां. ग्रेट ॲक्टर आहेत. समटाईम्स यू कॅनॉट से वेअर म्हणजे इज. त्यांनी ज्या चेहऱ्याने केले एक्झॅक्टली. तर गुड टू बॅड म्हणजे कळतच एक्झॅक्टली. नाही. हो, आणि खूप ईज आहे त्या माणसामध्ये. भयंकर ईज आहे सुनील सरांमध्ये. अ, भरतदादा पण सेम. इज अ लेजेंड. नाही, खूप आहेत रे. जितू, माझाच भाऊ अमेय वाघ. अमेय वाघला आम्हाला कधी-कधी थांबावं लागतं. म्हणजे अच्छा. एकदा त्याची फाईल उघडली ना, तो थांबत नाही. त्याला खेचावं लागतं जरा. "बास अम्या, बास, बास" असं सांगायला लागतं म्हणजे. सो ते आहे अजून. आपण करूया आपण. मी तिघी फिल्म मी पाहिली रिसेंटली पिफला, जी 6 मार्चला रिलीज होती. हो. प्लीज, प्लीज बघा. अ, मी
भारती आचरेकर म्हणजे नेहा आणि सोनाली विषयी माझं विशेष प्रेम आहे आणि दे हॅव आउटडन देमसेल्व्हज. पण भारती ताईला Vijivisha to direct that film is a big thing. वुमन डिरेक्टर्स कम ऑन. आणि वुमेन्स डे वीकेंडलाच रिलीज होतो. हो हो Sixth of March. हो, पण भारती ताई हा. त्यांना असं तुम्ही नाही पाहिलं आणि जे त्यांनी केलंय तिघी या फिल्म मध्ये. हो. सो मी मागच्या आठवड्यात भेटलो भारती ताईला हा. रॅन्डमली एका सोशल इव्हेंट मध्ये Great. आणि एक 20 मिनिटं मी Fanboy. फॅनबॉय मी तिघीविषयीच मी बोलवतो की तुम्ही हे तुम्ही ते आणि अगेन द स्कूल इज टू सरेंडर इन फ्रंट ऑफ कॅमेरा आणि मी पण त्या स्कूलचाच आहे. तर हो. असं एक पण झालं की वाव आपण राईट ट्रॅकवर आहोत. हा. मग आपण आणि तेव्हा ती केमिस्ट्री अजून येते छान. हो, मग त्याच्यासाठी काही करावं नाही लागत अरे. हो. म्हणजे दिलीप काका आणि मी आम्ही काही वर्कशॉप्स वगैरे नाही केले अरे. मी खरं सांगतो तुला. एक हो. लुक टेस्ट आम्ही केला एकत्र. तुम्ही त्याआधी भेटलेलात त्यांना म्हणजे हा म्हणजे म्हणजे अशी केमिस्ट्री म्हणजे होती आधीपासून. नाही. आम्ही Working chemistry. वर्किंग केमिस्ट्री काहीच नाही. कारण आम्ही काम नाही केलंय. कधीच नव्हतं केलं. पण आय थिंक त्यांना माझ्याविषयी माहिती होतं. कसं माहिती होतं आय डोंट नो. त्यांनी काहीतरी काम बघितलेलं असणार आहे किंवा काहीतरी असणार आहे. ऑफकोर्स मला त्यांचं अख्खंच सगळं माहिती आहे. सगळंच म्हणजे अ, गंगाधर टिपरेपासून ते तात्या विधी सगळंच माहिती आहे. टिल जे अप टू डेट जे काय आहे ते. पण इट वॉज व्हेरी ईझी आणि हे क्रेडिट खरं त्यांना पण जात आहे. कारण ते बाहुबली म्हणून समोर आल्यावर इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी अँड ड्युटी टू बी द बेस्ट माधव आय कॅन बी फॉर हिम. आणि मी जे काय समोर ठेवत होतो ते ऍक्सेप्ट करत होते. हो. आणि त्या ऍक्सेप्टन्समुळे काय होतं माहिती का, की आपल्याला सेफ वाटतं. आपण त्या स्पेसमध्ये नाही जात की नाही मला स्वतःला प्रूव्ह करायचंय. नाही, मग इट बिकम्स अ को क्रिएशन. व्हेरी व्हेरी फ्रीडम आहे ऍट द सेम टाइम स्टोरी. आणि भीती जाते ना की मी चुकलो तर काय होईल. चुकलो तर चुकलो, घेऊ आपण अजून एक नो लोड. काय अपडेट रावसाहेबचा कुठेपर्यंत आलं? नाही तुमचे क्लोज फ्रेंड्स आहेत त्यात. तुम्ही कॅमिओ केलंय ना त्यात? हो मी किंवा नाही सुद्धा. अच्छा. नो स्पॉयलर्स. नाही हे बघ निखिल स्वरूप, वैभव, जीजी, नेहा दे लाईक फॅमिली टू मी. आणि मला रावसाहेब विषयी किंवा जितू दे लाईक फॅमिली टू मी. आणि आय थिंक दे मेड अ ब्रिलियंट फिल्म. इट्स अ ट्रुली वन ऑफ अ काइंड फिल्म. पण मला अजिबातच त्याच्याविषयी काहीच माहिती म्हणजे तुला निखिलशी किंवा त्यांच्याशी बोलायला पाहिजे. पण मी आतुरतेने मी ती पण फिल्म पिफलाच पाहिली मागच्या वर्षी. ओके. पण मी त्या प्रोसेसमध्ये नव्हतो अजिबात. म्हणजे मला फक्त माहिती होतं की रावसाहेब होतंय. पण मी त्यात नव्हतो. कारण आमचं असं पण आहे की मी बी ऑर ज्या सरप्राईज एलिमेंट. नाही असं नाही की तिघी बरोबर सुद्धा काय झालं की मला माहिती होतं की जी फिल्म येतेय. हो. पण आय एम नॉट इन्व्हॉल्व्ड इन दॅट. गॉट इट. कारण आणि वाईस वर्सा इफ आय एम डुइंग समथिंग आय विल नॉट टेल देम व्हॉट इट इज. कारण जेव्हा आम्ही बघतो ना एकमेकांचं काम तर मग जेन्युइन फीडबॅक काय आहे. लेन्स तुमचा क्लिअर असतो. एक्झॅक्टली. तर वी हॅव दॅट रिलेशनशिप. म्हणजे दशावतार विषयी पण त्यांनी मला कधीच काही मी त्यांना कधीच सांगितलं नाही काय स्टोरी आहे काय नाही. जसं ट्रेलर टीजर ड्रॉप होत होतं तेव्हा आमच्यामध्ये कम्युनिकेशन होत होतं की हे असं आहे ते असं आहे. मला हे वाटतं आहे. काय रिस्पॉन्स आहे. आणि मग सिनेमा बघितल्यावर ऑफलाईन आमची एक चर्चा होत असते. हो. तर आमची ती रिलेशनशिप आहे. सो वी आर रूटिंग फॉर इच अदर. आणि आय एम व्हेरी हॅपी की तिघीला एक रिलीज डेट आहे 6 मार्च. आणि हो तसंच प्रत्येकाचंच आहे. म्हणजे माझं आणि मृण्मयीचं आहे देशपांडे. माझं आणि आलोकचं आहे. कोणीही म्हणजे सगळ्यांचंच. सो इट्स लाइक वी आर रूटिंग फॉर इच अदर काइंड ऑफ. सध्या काय अँबिशन्स आहेत ॲज अन ॲक्टर गोइंग फॉरवर्ड? 15 वर्ष झाली आहे तुम्हाला. नाही म्हणजे कोणत्या टाइपचे रोल्स करायला आवडतील? प्रत्येक टाइपच्या रोल्स करायला आवडेल. प्रत्येक टाइपच्या. ऑन अ ग्रे शेड ऑल्सो एव्हरीथिंग. आय वॉन्ट टू गो द डिस्टन्स. म्हणजे मला प्रत्येक टाइपची अनेक भाषांमध्ये अनेक स्केल. कारण आय थिंक
आपलं आणि आपल्या एका क्राफ्ट बरोबरचं जे नातं आहे, ते एव्हर डेव्हलपिंग आहे. ते कायमच रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्येच असतं, की आपण अजून हो. काहीतरी शिकलं पाहिजे. एक आर्ट फॉर्म आपण शिकायला पाहिजे, अजून सिनेमे बघायला पाहिजे, लाईफ एक्सप्लोर केलं पाहिजे, स्वतःला एक्सप्लोर केलं पाहिजे. या सगळ्या ऑनगोइंग गोष्टी आहेत. पण ह्या सगळ्या ह्याच्यात मला एक स्वतः बद्दल एक जाणीव मला झालेली आहे, की दिस एंटिटी, हम्म. दिस परफॉर्मर इज केपेबल ऑफ डूइंग एनी अँड एव्हरी काइंड ऑफ रोल. फ्रॉम अ स्मॉल इंडिपेंडेंट film in India to a big banner, big scale film. I think I'm not saying मला सगळं येतं, पण मला टूल्स दिले, मला वेळ दिला आणि माझ्यावर विश्वास ठेवला. मी ते करू शकीन. इट्स नॉट ईझी, पण मी ते करू शकीन. सो स्काय इज द लिमिट. आणि नाही ह्याची पण एक जाणीव झाली आहे गेल्या काही वर्षात, की आपण इमॉर्टल नाही आहोत. तर आपला वेळ, ते आहेच. व्हॉट इज आवर टाईम लेफ्ट. आणि त्याची जाणीव प्रत्येक वेळी होत राहते. ओव्हर द पोस्ट कोर्स. लॉकडाऊन मला तरी असं झालंय, की आधी त्याच्याविषयी मी विचारही नाही करायचो. कोविड संपल्यानंतर जेव्हा माझे पण काही मित्र आहेत, जे गेले, जे माझे कॉलेजचे मित्र आहेत, जे अचानक एक दिवस असा फोन आला, की ते नाही येत आता. सो इट्स लाइक, तर कधी-कधी त्याचं एक हे असतं, की किती काय करायला आहे आणि वेळ चाललाय यार, असं पण एक एक होतं. हो. सो वी डोंट नो व्हॉट इट इज. पण दररोज आपण व्हॉट आय कॅन डू बेस्ट अँड हाऊ बेस्ट आय कॅन एक्सप्लोर मायसेल्फ अँड व्हॉट आय कॅन डू द बेस्ट फॉर माय फॅन्स अँड द पीपल हू आय वर्क विथ अँड फॉर माय फॅमिली. दॅट आय मस्ट डू. तर ते ते एक, आणि त्याला ॲज आय सेड स्काय इज द लिमिट. कारण नाटक प्रेमी पण मी आहे ना. मी ऐकलंय दशावतारी महानाट्य होणार आहे. काय आहे? त्याच्याबद्दल काही सांगा हो, प्लीज? दुसरा आम्ही सीझन करतोय. पहिला आम्ही दशावतारी महोत्सव केला. हो. त्यात आम्ही 3 शोज केले. दादाराणे कोनस्कर आणि त्यांच्या अख्ख्या गँगला आम्ही आणलं आणि 3 शोज केले पुण्यात. आणि ते प्रेझेंट आणि प्रोड्यूस तुम्ही करताय राइट? मी आणि अर्बनली मीडिया आम्ही दोघेही. आणि पहिला जो फेस्टिव्हल होता तो भयंकर आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि आता 7 आणि 8 फेब्रुवारीला आम्ही परत 7 एक तारखेला चिंचवडच्या रामकृष्ण येस, गोरेमध्ये आणि येस. 8 तारखेला सगळे बालगंधर्वला. निगडीवाले प्लीज, प्लीज तुम्ही प्लीज लोकांना Definitely. सांगा आणि 8 तारखेला बालगंधर्व. तुम्ही सगळे त्या कलाकारांबरोबर फोटो काढाल आणि माझी अशी इच्छा आहे की तसं व्हावं. हो. कारण दशावतार या सिनेमाच्या निमित्ताने मला ही लोककला काय आहे हे कळलं आणि आय वॉज लाइक, ज्या शहरात मी वाढलो, त्या ऑडियन्सला हा एक्सपिरियन्स दिला पाहिजे आणि या कलाकारांना त्या ऑडियन्सला ते क्रॉस कल्चर झालं पाहिजे, हो. आय फील. आणि खूप अनेक मेसेजेस आम्हाला येतात, की मुंबईत कधी करणार आणि या सगळ्या गोष्टी. लवली. तर आम्ही करणार आहोत. पण काय आहे, की आधी होम ग्राउंड वरती खेळूया. हो. कारण ते आम्हीच प्रोड्यूस करत असल्यामुळे आम्हीच पैसे टाकतोय आणि सो आम्हाला जर अजून करायचं असेल, तर वी हॅव टू मेक शुअर दॅट वी डोंट मेक अ लॉस. डेफिनेटली. तर आम्ही अजून ते करू शकू. तर ऑफकोर्स इट्स टू अर्ली टू से, पण मला हे महाराष्ट्रभर हो. करायचं. मला कोल्हापूरमध्ये पण हे शोज करायचे. मला नाशिकला पण करायचं. मला विदर्भमध्ये पण अगदी. करायचं. जमलं तर मला महाराष्ट्राच्या बाहेर पण हो. ते तिथपर्यंत गेलं. एस्पेशली साऊथमध्ये केवढं खूप छान त्याचा रिस्पॉन्स आहे. किंवा मला हेही करायचं आहे इन द स्पिरिट ऑफ फोक आर्ट्स. तिकडचे आर्ट फॉर्म्स मला इथे पण आणायला आवडेल. म्हणजे किती भारी होईल, की एक कथकलीचा शो हो. महाराष्ट्रात घडला तर केवढं, कारण मी नाही करू शकत कथकलीचा शो. मी मी दशावतार नाही करू शकत. मी कथ्थकचा शो मी नाही करू शकत. मी एका सिनेमात एक कथ्थक डान्सरचा रोल मी करू शकतो. हो. ते मी करू शकतो. पण हे मी नाही प्युअर करू आर्ट शकत. फॉर्म. प्युअर आर्ट फॉर्म मी ओके. मी करू शकतो जर असं मी डिसाईड केलं, की आता 10 वर्ष मी काहीच करणार नाही आणि या आर्ट फॉर्मला मी माझा सगळा वेळ वेळ मी बहाल केलेला आहे.
मी सिनेमा नाही करणार, मी नाटक नाही करणार, मी डिसअपिअर होणार आणि 10-15 वर्षाने मी परत येईन, तेव्हा मी शास्त्रीय संगीताचा एक शो करीन. कारण मी मग 15 वर्ष रोज उठून तेवढंच करतोय. ना सोशल मीडिया तर मी करू शकतो. हो. पण असं मी नाही करू शकत आणि जे करू शकतात, त्यांना स्टेज मिळायलाच पाहिजे. आणि हे जे कलाकार आहेत ना, त्यांच्याविषयी जेवढं बोलू तेवढं कमी आहे. अँड क्रेडिट्स टू दशावतार ऑल्सो, की अजून त्याचे होरिझॉन्स ओपन झाले त्यामुळे. तर लोकांना ते कळलं, पण त्याचा एक्सपिरियन्स हो. ते झालेलं नाहीये. तर मला तो एक्सपिरियन्स द्यायचा आहे. हं. सिनेमा, we watch a lot of films from different languages. Yeah. Correct? There are a lot of actors who work across languages, me included. Yeah. मी केरळचा असून मी मराठी सिनेमात आता एक नाव आहे. हो. आणि क्रॉस कल्चर जर व्हायचं असेल, तर लोककला इज सच अ स्ट्रॉंग हो. कनेक्ट यू नो मीडियम आहे. जेवण इज अ ग्रेट मीडियम. हां. उदाहरणार्थ हो. कोंकणी क्विझिन एव्हरीबडी इज इटन. हो. दॅट्स वन पार्ट ऑफ कोंकण किंवा कोल्हापुरी जेवण मला माहितीये हो, तांबडा पांढरा, तांबडा. पण दॅट इज वन पार्ट. हो. देर आर अदर पार्ट्स. मग हा जो मुद्दा आहे ना, मी इकडचा तू तिकडचा, हो. हे लिमिट होईल. मला असं नाही वाटत की मी केरळचा आहे आणि मी सगळ्याचाच आहे. आणि तू केरळमध्ये गेला नाही, तू पण केरळचाच आहेस. हो. सो दीज डिवाइड्स आर्ट अँड आर्ट फॉर्म इज अ ग्रेट वे टू. तर दॅट्स ऑल्सो वाय आय डू दिस. डेफिनेटली. की देर इज नो डिफरन्स बिटवीन अस. आपले लाईफस्टाईल वेगळे असतील, आपले टेरेन्स हो. वेगळे असतील, आपली भाषा वेगळी असेल, आपलं जेवण वेगळं असेल. पण कलेला आपण सर्व एकत्र कनेक्ट होऊ शकतो. हा. पुढे काय अजून प्रोजेक्ट्स आहेत? कुठल्या फिल्म्समध्ये हो. तर एकतर मराठीत एक फिल्म आहे. ओके. जे लवकरच आता त्याचं प्रमोशन आणि ते रिलीजला टेकलेलं आहे. म्हणजे शूट सगळं सगळं झालेलं आहे. सगळं झालं. सगळं झालेलं आहे. टायटल अजून नाही पण. टायटल आय डोंट वॉन्ट टू रिव्हील, कारण got it. ते टायटल Directed by? अनाउन्समेंट, इट्स अ न्यू डिरेक्टर. ओके. त्याचं नाव मी सांगू शकतो. Oh, देवेश कामत नावाचा एक ओके. डायनामिक यंग डिरेक्टर आहे. त्याचं कास्ट मी तुला रिव्हील करू शकतो. प्लीज. त्यात मी आहे. हां. क्षितिज दाते आहे, राहुल हं. पेठे, संस्कृती बालगुडे, ओके. स्वानंदी टिकेकर, सायली फाटक. आम्ही Oh, आम्ही lovely. आहोत. इट्स अ नाईस अर्बन येस, येस. ड्रामा थ्रिलर. अर्बन ड्रामा थ्रिलर. येस, तेवढं मी सांगू शकतो. ओके. तर ते एक आहे. सफिया सफदर आलेला आहे. हो. मॅक्सिमिन म्यावझाकी येईल आता ह्या आणि काही नरेशन्स वगैरे येत असतील नाही, तुमच्याकडे? आता माझं सगळं शूटिंग सुरू होईल आता एक करून. डेफिनेटली. तर एक फिल्म आहे हिंदीत जी मी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे त्या फिल्मवरती आणि मी प्रोटॅगनिस्ट पण आहे. वन ऑफ द प्रोटॅगनिस्ट पण आहे. तर त्याचं काम चालू आहे प्री प्रॉड. इट्स कॉल्ड फ्लॉवर्स ऑन द हायवे. ओके. आणि त्याचा एक वेबसाईट आहे www.flowersonthehighway.com. ओके. आम्ही पाठली ती फिल्म क्राऊड फंड पण करतोय. त्याचं कारण हे की दॅट फिल्म इज अबाउट कॉमन पीपल. ओके. अँड वेन कॉमन पीपल कम टुगेदर, मिरेकल्स कॅन हॅपन. म्हणजे वी डोंट नीड टू रिलाय ऑन एनीबडी एल्स अपार्ट फ्रॉम इच अदर. दॅट्स द क्रक्स ऑफ द फिल्म. इट्स अ व्हेरी युनिक वर्ल्ड. प्लीज तिथे त्या वेबसाईटवरती जा. तिथे आम्ही एक ट्रेलर शूट केलेला आहे. आणि क्राऊड फंडिंग, तुला माहिती असेल हो. क्राऊड फंडिंग काय? ज्यांना माहिती नाहीये, सिनेमाचं क्राऊड फंडिंग, जर तुम्हाला एका सिनेमाच्या क्रिएशनचा भाग व्हायचा असेल फायनान्शियली, तुम्ही होऊ शकता. हो. तर ती एक फिल्म आहे ज्यात मी आणि ह्या वर्षात आम्ही जाणार आहोत ऑन फ्लोर. मग काही 1-2 मराठी सिनेमे पण आहेत. ओके. विच आय एम व्हेरी एक्साइटेड अबाउट. अच्छा, कन्फर्म झालंय सगळं? हा, आम्ही जाऊ आता ऑन फक्त फ्लोर. shoot पण इट्स टू अर्ली टू Yeah, yeah, टॉक. yeah. पण शूट Cool, cool. हां, Lovely. इट्स अ बिझी इयर. येस. ऑल द बेस्ट विशेस. फक्त एक शेवटचं, प्लीज तुमचं एक्सपिरियन्स सांगा. लाईक, शेअर आणि Like, सबस्क्राईब. share. अरे थांबा, तुमच्या चॅनलचं नाव? ऑन एअर विथ नंदन असं आहे. तुम्ही बघितलात का व्हिडिओ याच्या आधी काही? नाही, मी नाही पाहिले. केले. ओ लवली. विशूज ऑन एअर विथ नंदन. डायरेक्ट. माझा खूपच चांगला एक्सपिरियन्स होता आणि मला असं वाटतं की यू गाईज आर
जे काही रॉटन ऍपल्स असतात जे प्रत्येक जनरेशन मध्ये असतात, पण ते काही रॉटन ऍपल्स घेऊन सगळेच असे आहेत असं तुमच्या विषयी ते बोललं जातं, जे खोटं आहे. मी अनेक यंग तुमच्या जनरेशनच्या लोकांबरोबर मी काम करतो. दशावतारी महोत्सव असू दे, माझ्या सिनेमामध्ये असू दे, आणि यू ऑल आर व्हेरी पॅशनेट पीपल आणि युअर हार्ट इज इन द राईट प्लेस. आणि तुम्ही जे काम, तुमच्यात जी क्युरिओसिटी आहे ते कायम राहू दे. म्हणजे माझ्या एजमध्ये मी जेव्हा तुमच्या वयाचा होतो तेव्हा क्युरिओसिटी प्रचंड कमी होती. तेव्हा फक्त पळायचं होतं आणि अचीव्ह करायचं होतं, हे होतं. माझ्यात क्युरिओसिटी आत्ता आले गेले 7-8 वर्ष माझ्यामध्ये, पण ती तुमच्यामध्ये आहे. तर यू गाईज हॅव दॅट विच इज अ व्हेरी गुड थिंग. तुम्हाला शिकायचं आहे विच इज अ व्हेरी 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 गुड थिंग. खूप आवाज असल्याने जे आता सध्याच्या आपल्या लाईफस्टाईल मध्ये प्रचंड आवाज आहे, तर ते आवाज कट करून कधी कधी आपल्याला स्वतः बद्दल आणि स्वतःविषयी काय वाटतंय, यू नीड टू कीप गोईंग आणि दॅट डेप्थ विल कीप यू ग्राउंडेड. पण तुम्ही सगळे ऑसम आहात असं मला सांगायचं आहे. आणि जे कोणी जेनझी आणि जेन अल्फा विषयी ऑफकोर्स जोक्स आपण करतो, माझ्या मिलेनियल्स विषयी पण आपण जोक्स करतो, विच इज ऑल फाईन. पण आय डोंट थिंक फ्युचर धोक्यात आहे वगैरे असं मला अजिबातच नाही वाटत. द कीप अप द गुड वर्क इज व्हॉट आय एम सेइंग. डेफिनेटली. थँक्यू सो मच सर. प्लीज क्लॅप. थँक्यू. सर आणखीन एक कॉफी. नाही मी लॉन्च होईन इकडनं. एक कॉफी मुळेच मी असा होतो, अरे मग रात्री झोप हे सगळं